नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाचे पवित्र देवस्थान पाहत आहोत. तसेच वीर येथे दरवर्षी होणारी यात्राही पाहणार आहोत. वीर हे ठिकाण भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील सासवडपासून 25 किलोमीटर तर जेजुरीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण पूर्णगंगेच्या उत्तर तीरावर सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेजवळ आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस वेगवेगळी दुकाने असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. हे मंदिर दगडी बांधकाम असणारे देऊळवाडा या भव्य प्रकारात असून पूर्वाभिमुख मंदिराची सदर सभामंडप गाभारा अशी रचना केलेली आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी भव्य असा चिरेबंदी तट असून पूर्व दक्षिण अशी 2 महाद्वारे आहेत. या मंदिरात मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर पादुका मंदिर आणि श्रीनाथांचे वाहन अश्व आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीनाथ जोगेश्वरी आई यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. श्रीनाथ हे काशीचे कोतवाल काळभैरव तसेच सोनारीचे सिद्धभैरव असून कमळाजी नामक धनगरा भक्तामुळे वीर या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. हे देव स्मशानभूमीत प्रगट झाल्याने यांना म्हस्कोबा असे नाव मिळाले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या वीर यात्रेसाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. यात्रेच्या दिवशी आपण 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन आलो तर आपणास लांब पार्किंगमध्ये गाडी लावूनच मग गावामध्ये प्रवेश करावा लागतो. या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी झालेली असते. यात्रे दिवशी झालेली वीर गावातील गर्दी. ताशा घ्या 100 रुपयाला, ढोल घ्या 100 रुपयाला. या दुकानामध्ये कोणती पण एक खेळणी घ्या 100 रुपयाला. या 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 बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये. पंचमीच्या दिवशी या ठिकाणी भाकणूक सांगितली जाते. त्यामध्ये पीक पाणी रोगराई याविषयी भविष्यवाणी केली जाते. येणाऱ्या काळात पाऊस पाणी कसं असेल हे सांगितले जाते. भगवान शिवशंकरांनी काळभैरवाची निर्मिती केली. या यात्रेत गुलाल उधळतात. संपूर्ण वीरगाव व सर्व भक्तगण गुलाला न्हावून निघतात. गुलाला संस्कृतमध्ये पालेभद्र म्हणतात. गुलाल हा अत्यंत पवित्र असून त्यामुळेच या ठिकाणी गुलालाची उधळण केली जाते. यात्रेतील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी विवाह सोहळा दरवर्षी माघ महिन्यात साजरा होतो. रथसप्तमीच्या दिवशी देवाच्या लग्नपत्रिका वाटण्याचा कार्यक्रम दरवर्षी करतात. हळदी समारंभाने उत्सवास सुरुवात होते. श्रीनाथ साहेबांचं चांग भलं, सवाई राजाचं चांग भलं,
चा जयघोष आणि लाल रंगांची गुलालांची फुलांची उधळण करीत लाखो भाविक गुलाल मारामारीचे रंग अंगावर घेतात. यात्रेच्या शेवटी मानकरी दुपारी 1:30 वाजता देवाचे अंगावर रंगाचे शिंपण करतात. भाविक नाथसाहेबांचे चांगभलचा जयघोष करतात. मंदिराला परिसर भाविकांच्या घोषणेने दुमदुमून जातो. आपल्या अंगावर लाल रंगाचे शिंपणाचे 4 थेंब पडावेत यासाठी लाखो भाविक येथे प्रचंड गर्दी करतात. हेच वीर यात्रेचे मुख्य आकर्षण. बैलगाड्यामधूनही हजारो भाविक वीर यात्रेसाठी येतात. यात्रेवेळी वीर येथे विविध खेळणी स्टॉल, संसारोपयोगी साहित्य दुकाने, पाळणे, फुगे इत्यादी स्टॉल येतात. 10 दिवस चालणाऱ्या या यात्रेत हजारो आबालवृद्ध लोक येतात. यात्रे दिवशी वीर गावात असे 2 उंच पाळणे येतात. या पाळण्यात बसण्यासाठी 100 रुपये तिकीट असून हे फार मोठे उंच पाळणे आहेत. यात बसण्याचा एक विलक्षण अनुभव आपणास वीर यात्रेत येतो.